नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. बघा, चिटणीस जो आपला पहिला धडा आहे तोच चालू आहे. त्याचा शेवटचा टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. आणि बघा, काय काय झालं, आपली चिटणीसाची व्याप्ती, व्याख्या झाली, त्याची वैशिष्ट्य, महत्त्व झाले. आणि आजच्या लेक्चरमध्ये आज काय काय हे करणार आहोत, चिटणीसाचे कोणते कोणते गुण आहेत ते आज आपण रिकवर करणार आहोत. आणि त्याच जोडीला चिटणीसाचे जे ओव्हरऑल प्रकार आहेत त्याच्यामध्ये काय काय फरक आहे तो सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. चिटणीसाचे गुण, क्वालिटीज ऑफ सेक्रेटरी. तर कोणत्या कोणत्या क्वालिटीज सेक्रेटरीमध्ये पाहिजेत तेच आज आपण पाहणार आहोत. तर चिटणीसाला केवळ शैक्षणिक पात्रताच आवश्यक नसून त्या व्यतिरिक्त इतर काही गुण त्याच्या अंगी असणे आवश्यक आहेत की ज्यामुळे त्याला कंपनीचा किंवा व्यवस्थापकाचे जे ध्येय धोरणांचं पालन करण्यास काय करेल, मदत होईल. आता हे काय काय गुण पाहिजेत तर ते गुण आपल्याला इथे खाली मेन्शन करून दिलेले. तर पहिला आहे अचूकता, ॲक्युरसी. आता बघा, कोणतंही काम करताना, जसं मी सुद्धा एक वेळेला काम करत होतो तेव्हा मला बिल बनवायचा होता $1500. तर मी त्या ठिकाणी 1430 का $70 मी बिल बनवले. तर त्यामुळे कंपनीला $30 नुकसान झालेलं. तर त्यावेळेला डॉलरची किंमत 50 रुपयांनी होती. तर तुम्ही विचार करा, तर मी एक छोटीशी चूक केली तर किती रुपये कंपनीला पे करावे लागले, $1500. तर अशा पद्धतीने तर कोणत्याही पद्धतीची चूक केली नाही पाहिजे चिटणीसाने. अचूकता म्हणजे काय, तर बिनचूकपणा, कोणत्याही पद्धतीची चूक आपल्याला करायची नाही. म्हणजेच कोणतीही चूक न करता काम पूर्ण करणे होय. चिटणीसाने कोणतेही काम करताना बिनचूक असणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ पत्रव्यवहार करताना भाषेचा वापर करणे, जसं काही वेळेला योग्य शब्दाच्या ऐवजी काही वेगळे जर शब्द वापरले तर त्यामुळे आपल्या कस्टमर रिलेशनशिप काय होईल, तर ब्रोक होईल किंवा तुटतील. त्याच्यानंतर व्याकरण योग्य पाहिजे, लिखाणामधल्या चुका होऊ नये, या सगळ्या गोष्टी जसं आपण परीक्षेमध्ये जसं पाहतो त्या पद्धतीने इकडे सुद्धा आहे. तर चिटणीस काय पाहिजे, ॲक्युरेट पाहिजे किंवा त्याची ॲक्युरेसी चांगली पाहिजे. जुळवून घेण्याची वृत्ती, ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे काय, तर कोणतंही काम जे त्याला करायचं आहे त्याच्याशी त्यांनी जुळवून घेतलं पाहिजे. तर बदलत्या परिस्थितीनुसार तडजोड करणे किंवा स्वतःच्या कृतीमध्ये बदल करणे म्हणजे जुळवून घेण्याची वृत्ती होय. आता बघा, आपण कशा पद्धतीने लेक्चर अटेंड करायचो, पहिले ओरली लेक्चर अटेंड करायचो समोरासमोर बसून. पण आज परिस्थिती बदलली तर आपण इंटरनेटचा वापर करून मग लेक्चर रेकॉर्ड करतोय किंवा पाहतोय. तर त्यावेळेला आपल्यामध्ये पण जुळवून घेण्याची प्रवृत्ती पाहिजे. काय, तर मग जर आपल्याला आता ऑनलाईन लेक्चर आहेत तर मग आपण ऑनलाईन लेक्चर अटेंड केले पाहिजेत. बहुतेक विद्यार्थी तसं करत नाही. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते आपल्यामध्ये पण पाहिजे आणि ती चिटणीसामध्ये पण असते. जशी परिस्थिती बदलते, जुन्या काळामध्ये त्याला लिखाणातूनच करायला लागायचं, म्हणजे पेनचा आणि कागदांचा वापर करावा लागायचा. त्याच्यानंतर मग त्या कॅल्क्युलेटर आला, मग त्याचा तो वापर करायला लागला. त्याच्यानंतर टायपरायटर आला, तर मग तो असा बोलून चालेल का, नाही मी हातानेच लिहित जाईन, नाही टायपरायटर आले तर त्याच्याने पण टायपरायटर पण शिकला पाहिजे. आता कम्प्युटर आला तर कम्प्युटर पण शिकला पाहिजे. तर वेगवेगळी परिस्थिती आहे. आता इंटरनेट थ्रू सगळ्या गोष्टी होतात, तर आता आपण इंटरनेट थ्रूच्या जोडला बदलला पाहिजे. तर चिटणीस पण त्या पद्धतीने आहे. तर बदलती सरकारी धोरणं, पहिले काय असायचं, वॅट असायचं, आता काय आहे, GST. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, बदलते सरकारी धोरण, व्यवस्थापकीय धोरण इत्यादीमध्ये जसं बदल होतो तशा पद्धतीने चिटणीसांनी पण बदल करून ते ज्या काही नवीन गोष्टी आहेत तो काय केला पाहिजे, त्यांनी शिकलं पाहिजे. आणि आपलं कार्य आणि जबाबदाऱ्यामध्ये बदल होतो, म्हणून चिटणीसाने बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतःला पण काय केलं पाहिजे, जुळवून घेतलं पाहिजे. याला काय बोलतो, जुळवून घेण्याची प्रवृत्ती. आणि इंग्लिशमध्ये काय बोलणार आहेत, आपला ॲडॅप्टेबिलिटी. पुढे सहकार्य. आता कोणतंही काम करताना आपल्याला सहकार्य करायचं आहे. आता मी म्हणजे जसं समजा 2 व्यक्ती आहेत, एक व्यक्ती काम करतो तर दुसऱ्या व्यक्तीने पण त्याला काय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. तेच आहे, एखादा जर चुकतोय तर त्याला नीट पद्धतीने सांगायला पाहिजे. एखाद्याला जर कामाला अडचण येत असेल तर त्याला काय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. तर चिटणीसाचं सुद्धा तेच काम आहे.
एखादा व्यक्ती आजारी आहे तर मग त्याला 2 दिवसाची सुट्टी दिली पाहिजे, त्याच्या ठिकाणी दुसऱ्यांनी ते काम केलं पाहिजे. तर यालाच बोलतो आपण सहकार्य किंवा सहकार्याचा गुण. तर चिटणीसांनी इतरांना काय करायला पाहिजे, मदत करण्याची तयारी असली पाहिजे. कारण की बघा, तो शिकलेला सवरलेला व्यक्ती आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर इतरांना माहिती नसतील त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना, तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. सांघिक भावनेने काम केल्यास कामाचा ताण किंवा बोजा कमी होण्यास मदत होते. आपल्याला माहिती आहे, एक काम जर 4 माणसांनी मिळून केलं तर ते सहजरित्या होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे सुद्धा आहे. तसेच एकत्रित भावना विकसित होते. तर चिटणीसांनी सहकार्याची किंवा मदत करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये सदैव असली पाहिजे. पुढे बघा, जर तुम्ही अगोदर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि तो बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्ही मिस नाही करणार. आणि जसं मी इथं सांगितलं, बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला जुळवून घेण्याची जी वृत्ती आहे ती असली पाहिजे. तर त्यामुळं आम्हाला सांगायला नको का तुम्ही अभ्यास करा किंवा लेक्चर अटेंड करा, तुम्हाला पण ती नॉलेज असला पाहिजे. तर त्यामुळं इतर पिक्चरचे नोटिफिकेशन पाहत होतं त्या पद्धतीने लेक्चरचे पण नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला पाहिजे, म्हणून बेल आयकॉन नक्की दाबा. पुढे नम्रता. काय आहे नम्रता? मी जर तुम्हाला ओरडून सांगेन तर एखादा व्यक्ती ऐकतो, पण बहुतेक व्यक्तींना ओरडलेलं आवडत नाही, त्यांना राग येतो. तर त्या पद्धतीने कधी पण काम समोरच्याकडून करून घ्यायचं असेल ना, तर आपल्याकडे सौजन्याने आपण वागावं किंवा नम्रतेने त्याला सांगावं. त्याच्याने काय होतं, तर समोरचा काय तर योग्य पद्धतीने त्याला प्रोत्साहन देतो. एखाद्याला ओरडून सांगितलं हे काम कर, तर तो सहसा कधी कधी करत नाही, पण ते त्याला नम्रतेने सांगितलं अरे हे काम करून घे, फार महत्त्वाचं आहे, आज पाहुणे येणार या त्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही इथं आता तुम्ही पण घरी राहता, तर आईने ओरडून सांगितल्यानंतर कधी कधी तुम्ही ऐकत नाही, पण तेच प्रेमाने सांगितल्यानंतर तुम्ही ऐकता. तर तीच गोष्ट चिटणीसाकडे पाहिजे. का? तर चिटणीसाच्या हाताखाली खूप सारी माणसं असतात, तर त्याच्यामध्ये सौजन्यशील वर्तन पाहिजे. नम्रता म्हणजे काय, तर बोलण्यामध्ये जी काय बोलतो गोडवा असतो तो. वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर व्यवहार करताना चिटणीसाने सौजन्याने वागावं, रागवायचं नाही आहे त्याला. या गुणामुळे संस्थेची समाजामध्ये चांगली प्रतिमा निर्माण होते. एखादा कस्टमर येतो डिससॅटिस्फाईड आहे, तर आपल्याला त्याच्याकडून काय करून घ्यायला पाहिजे, तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीने आपण बोलायला पाहिजे, जेणेकरून काय तर आपली कंपनीची जी नाव आहे ते काय होतं, तर चांगलं होतं. पुढे पुढाकार घेता पाहिजे. पुढाकार म्हणजे काय, हे काम मी करेन पहिले. जसा आपण मे बी करत नाही, पण सर शिकवायच्या अगोदर जर आपण एकदा दोनदा तो टॉपिक जर वाचलेला असेल तर आपल्याला काय होतं, तर अजून चांगल्या पद्धतीने तो आपण अटेम्प्ट करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला समजू शकतो. तर तशा पद्धतीने चिटणीसाने पण एखादं काम पुढाकाराने किंवा स्वइच्छेने पूर्ण केलं पाहिजे. पुढाकार म्हणजे काय, कार्याची स्वइच्छेने पूर्तता करण्याची वृत्ती. म्हणजे सांगायच्या अगोदर ते काम पूर्ण केलं पाहिजे. असं आईने सांगायला नको तुम्हाला का भांडी धुवा किंवा हे काम करा ते काम करा, आपला बिछाना उचलून ठेवा. या सगळ्या गोष्टी आईने सांगायच्या अगोदरच आपण स्वतःनी करायला शिकायला पाहिजे. आपण मोठे आहोत तशा पद्धतीने चिटणीसांनी पण काय, तर काही कामं मालकांनी सांगण्याऐवजी किंवा संचालकांनी सांगण्या अगोदरच करायची जी प्रवृत्ती आहे किंवा जो गुण आहे त्यालाच आपण पुढाकार बोलणार आहे. वरिष्ठांच्या किंवा मालकांच्या आज्ञेची वाट न पाहता स्वतःने पुढाकार घेऊन काम करणे किंवा मालकाच्या गैरहजेरीत चिटणीसांनी निर्णय घेण्याची तयारी ठेवणेच म्हणजे काय, तर पुढाकार होय किंवा पुढाकार दर्शवणे होय. पुढे नेतृत्व शक्ती, लिडरशिप. बघा, चिटणीस हे त्याचे मालक आहेत, ओनर, आणि हे त्याचे एम्प्लॉय आहेत. या दोघांमधला दुवा आहे आपला सेक्रेटरी. तर त्यामुळं बहुतेक वेळेला जे मालक आहेत ते नसतात, तर टोटली आपला जो काम करायचं आहे कोणी करून घ्यायचं आहे, तर चिटणीसांनी त्यांच्या कामगारांकडून करून घ्यायचं. तर त्यामुळं नेतृत्व शक्ती फार महत्त्वाची आहे. नेतृत्व शक्ती जर असेल तरच काम चांगल्या पद्धतीने होतं. असं कधी कधी आपण बोलतो बघा का, धोनीची जी नेतृत्व शक्ती होती ती जास्त चांगल्या पद्धतीने न ओरडता न हे करता
काम करून घेणं समोरच्याकडून, त्यालाच आपण काय बोलतो तर नेतृत्व शक्ती बोलतो. आता नेतृत्व शक्ती काय ते इथे पाहूया आपण. चिटणीसाला संस्थेचे धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करावी लागते. त्याच्या अंगी नेतृत्व शक्ती हा गुण असणे आवश्यक आहे. हा गुण सहकार्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन, प्रेरणा देऊन त्यांच्याकडून अधिक शक्तीने काय करून घेतो, काम करून घेतो. यालाच नेतृत्व शक्ती असे म्हणतो. या गुणामुळे संघभावना निर्माण होण्यास मदत होते आणि दिलेली जी उद्दिष्टे आहेत ती वेळेस साध्य होण्यास काय होते तर आपल्याला मदत होते. पुढे निष्ठा, लॉयलिटी. जिथे पण आपण काम करतो तर प्रामाणिकपणे करायला पाहिजे. जसं आपण घरी ज्या वेळेला आपल्याला आपलं घर कसं स्वच्छ वाटतं असं वाटतं, तसं आपण ज्या वेळेला कॉलेजला येतो त्यावेळेला पण आपण तिथं स्वच्छता राखली पाहिजे. घरी आपण भिंतींवर पेन चालवतो का नाही, पण इकडे कॉलेजला आल्यानंतर बेंचवर पेन चालवायला हे नाही करत. घरी आपण वेगवेगळे नकाशे काढत नाही, पण शाळेमध्ये देवा रंगा ह्या सगळ्या गोष्टी करतो का, कारण की त्याबद्दलची शाळा आपलीच आहे, याबद्दल आपल्याला निष्ठा नाही आहे, आपली लॉयलिटी नाही आहे. तर ह्याच प्रकारचे जे गुण आहेत ते आपल्याला घातक ठरत असतात. तर जर चिटणीस आणि स्वतःची कंपनी, ही माझीच कंपनी, माझं आहे हे सगळं, असा जर विचार केला तर तो भ्रष्टाचार करणार नाही, पैसे खाण्याचा विचार नाही करणार, किंवा जे काम आहे ते अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. तर निष्ठा म्हणजे काय तर विश्वासार्हता, विश्वास त्याचा असला पाहिजे. चिटणीसाने त्याच्याकडे खूप सारी गोपनीय कामं दिलेली असतात, आपल्याला माहिती आहे. मग ती गोपनीय कामं जर त्यांनी इतरांसमोर उघडी केली, जसं आता आयफोन बनवायला लावला आहे, तर आयफोन बनवायला लावल्यानंतर यातले काही काही इम्पॉर्टन्स पार्ट आहेत, ते जर त्याला माहीत आहेत का हे इम्पॉर्टंट पार्ट्स कोणते कोणते, तर त्यांनी इतरांसमोर ती माहिती द्यायला नाही पाहिजे. तर याला बोलतो संस्थेचा विश्वासू किंवा गोपनीय अधिकारी म्हणून संस्थेची जी गोपनीय माहिती आहे त्याच्याकडेच ठेवली असते. त्यामुळे त्यांनी त्रयस्थ व्यक्तीकडे उघड करू नये, म्हणजे थर्ड पार्टी पर्सनकडे ती माहिती देऊ नये. तो आपल्या संस्थेचा विश्वानिष्ठ असला पाहिजे, निष्ठावंत असला पाहिजे. आणि चिटणीसाने आपल्या संस्थेची जी उद्दिष्ट आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, ना की त्याला स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे. पुढे व्यवस्थितपणा, ऑर्डरलीनेस म्हणजे काय तर त्याच्याकडे टापटीपणा असला पाहिजे. चिटणीसाच्या आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वाच्या गुणांपैकी हा महत्त्वाचा एक गुण म्हणजे काय तर व्यवस्थितपणा होय. म्हणजेच प्रत्येक काम व्यवस्थितपणे पार पाडणे आणि त्याच्यासमोर दिलेली जी काही कामं आहेत ती त्यांनी ताबडतोब पूर्ण करणे. आकर्षक व्यक्तिमत्व, प्लेजिंग पर्सनॅलिटी म्हणजे काय, गोरा माणूस नाही हा याचा काय आहे तर जे काय आपण ज्या वेळेला आपण बोलतो, आपलं वागणं, आपलं कपडे घालण्याची जी पद्धत आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये भाग पाडत असतात. तर चिटणीस हा अनेक व्यक्तींशी संपर्कात येत असतो. आपलं आकर्षक व्यक्तिमत्व चिटणीस आकर्षक व्यक्तिमत्वाचा असला पाहिजे. व्यक्तित्व म्हणजे केवळ शारीरिक सौंदर्य नव्हे बघा, तर आनंददायी स्वभाव, चारित्र्य, आत्मविश्वास, संयमीपणा, त्याच्यानंतर आव्हान, परिस्थिती यांच्या इत्यादींना शांततेत स्वीकार करणे होय. म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व म्हणजे फक्त सौंदर्य नाही, म्हणजे सुंदर दिसतो म्हणजे तो चांगला नाही आहे, तर त्याचं बोलणं कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, तो आनंदी असतो की नाही, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहे, इम्पॉर्टंट आहे. ज्ञान पिपासूपणा म्हणजे काय, नॉलेज सिकिंग, जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतं ती फटाफट ग्रास्प करण्याची जी प्रवृत्ती आहे तिलाच काय बोलतो आपण, ज्ञान पिपासूपणा. जे वैधानिक कामं आहेत म्हणजे कायदेशीर जी कामं आहेत ती चोखपणे पार पाडून काय करण्यात, त्याच्यातून ज्ञान अद्यावत करणे म्हणजे ज्ञान संपादन करणे. हे काम अशा पद्धतीने केलं का हां पुढच्या वेळेला मग मी ते अशा पद्धतीने करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. वक्तशीरपणा, पंच्युअलिटी, याच्यामध्ये काय आहे तर
सगळी कामं काय तर वेळेवर पूर्ण झाली पाहिजेत. कार्य जी काय आहेत ती वेळेवर पूर्ण झाली पाहिजे. नियोजनाप्रमाणे काम पूर्ण झाले नाहीत तर काय संघटनेची जी उद्दिष्ट आहेत ती काय तर साध्य होत नाही किंवा विलंब होतो. तर त्यामुळं वेळेवर सगळे काम झालं पाहिजे आणि त्यामुळं काय तर संस्थेची आपली जी प्रतिमा आहे ती पण काय होते खराब होते. त्याच्यानंतर योग्य निर्णय, साऊंड जजमेंट, प्रत्येक वेळेला योग्य निर्णय दिला पाहिजे. चिटणीसांनी न्यायाधीशाप्रमाणे भूमिका पाडून अचूक निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून त्यात तो परिणामकारक ठरेल. म्हणजे ज्यांनी चुकीचं काम केलं त्याला चुकीचं बोलणं, ज्यांनी योग्य काम केलं त्याला योग्य निर्णय देणं. मुत्सद्दीपणा, टॅक्टफुलनेस. मुत्सद्दीपणा म्हणजे काय तर कोणतं पण काम योग्य वेळेला योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत केलं तर त्याला काय बोलू मुत्सद्दीपणा. किंवा टॅक माहिती आहे तुम्हाला, काही जणांकडे अशी टॅक असते का समोरच्याकडून मस्त पटकन काम करून घेतो. प्रामुख्याने चिटणीसाच्या अंगी हा गुण असला पाहिजे कारण त्याचा वेगवेगळ्या व्यक्ती आणि संघटनेशी काय येत असतो तर संपर्क येत असतो आणि त्यामुळे दुसऱ्याची भावना न दुखवता त्यांच्याकडून काम करून घेण्याची जी प्रवृत्ती असते. असं बघा काही साहेब असं सांगतात का थांब ना 2 तास मी आज जरा जास्त काम आहे ना उद्या वाटल्यास कमी वेळात सोडतो. आता त्याला दुखेल माहिती पण जर टॅक्टफुली आपण ते काम त्याच्याकडून करून घेतलं तर तो 2 तास अजून थांबून काय करत असतो तर काम करून देत असतो. तर या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट होत्या. बरोबर आहे. तर पुढच्या वेळेला मी तो जो दुसरा एक सेक्शन आहे तो पण घेईन. तर हा लेक्चर पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद.